हुतात्म्यांच्या इतिहासाचे स्मरण करून देण्याची स्मारक समितीची भूमिका महत्त्वाची. आमदार महेंद्र थोरवे. हुतात्मा भाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी पाटील यांच्या 82व्या स्मृती दिनानिमित्त सिद्धगड बलिदान दिन सोहळा संपन्न. कर्जत तालुक्यातील स्वातंत्र्य लढ्यात अमूल्य योगदान देणारे हुतात्मा भाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी पाटील यांच्या 82व्या स्मृती दिनानिमित्त नेरळ येथे हुतात्मा स्मारक समितीच्या वतीने सिद्धगड बलिदान दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. कल्याण कर्जत रस्त्यावरील हुतात्मा चौक येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना कर्जत तालुक्यातील 2 क्रांतिकारकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले. ही घटना संपूर्ण तालुक्यासाठी अभिमानास्पद आहे. त्यांच्या स्मृतींना जागृत ठेवण्यासाठी हुतात्मा स्मारक समिती गेली 20 वर्ष अविरतपणे कार्य करीत आहे, जे निश्चितच कौतुकास पात्र आहे. हुतात्मा भाई कोतवाल, हुतात्मा हिराजी पाटील आणि नानासाहेब पेशवे यांचे स्मारक उभारून त्यांच्या कार्याला उचित सन्मान दिला जाणार आहे. आमच्या आमदारकीच्या दुसऱ्या टप्प्यातील विकास कामांची सुरुवात या भव्य स्मारकांपासून केली जाईल. विद्यार्थ्यांना आपल्या हुतात्म्यांचा इतिहास समजावा, देशभक्तीची भावना त्यांच्या मनात रुजावी, यासाठी हुतात्मा स्मारक समिती महत्त्वाची भूमिका बजावत आहे. शाळांमधील विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य लढ्याची माहिती देऊन त्यांना प्रेरणा देणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. समाजात देशभक्तीची भावना वाढीस लागावी आणि तरुण पिढीने आपल्या क्रांतिकारकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्य करावे, यासाठी हा प्रयत्न प्रेरणादायी ठरणार आहे. हुतात्म्यांचा बलिदानाचा विसर न पडू देणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे आणि यासाठी स्मारक समितीने उचललेले पाऊल आदर्शवत आहे, असे मत व्यक्त केले. हुतात्मा गौरव पुरस्कार प्रदान. माजी आमदार सुरेश लाड यांच्या हस्ते भजन भूषण गजानन बुवा पाटील यांना मरणोत्तर हुतात्मा गौरव पुरस्कार देण्यात आलाय. पुरस्कार त्यांच्या कुटुंबियांनी स्वीकारला. गीतकार अनंत पाटील यांनाही मरणोत्तर गौरव पुरस्कार देण्यात आलाय. या प्रसंगी सायकलपटू हिरेन हिसालके यांना देखील सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला माजी आमदार सुरेश लाड, रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे, कृषीरत्न शेखर भडसावळे, नायब तहसीलदार सचिन राऊत, पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे, नेरळ ग्रामपंचायत प्रशासक सुजित धनगर, महसूल मंडळ अधिकारी संदीप भंडारे, आदिवासी संघटना कर्जत तालुका अध्यक्ष परशुराम दरवडा, भाजप महिला तालुका अध्यक्ष नम्रता कांदळगावकर, शिवसेना महिला उपतालुका प्रमुख वर्षा बोराडे, नेरळ रेल्वे प्रवासी संघटना अध्यक्ष संदीप मस्कर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.